ಬೊಮ್ಮನಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮಾನ್ ಅನ್ನೋ ಅನ್ಯೋನ್ಯತೆಯೂ ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬಗಳಲ್ಲೂ ನೂರಾರು ಹಬ್ಬಗಳು ಈ ಥರ ಮಾಡಿ ಈ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೋರ್ತಾ ಯಾವುದೇ ತರದ ಗಲಭೆ ಇಲ್ದಿರ ಅನ್ನ ತಮ್ಮಂತ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ವಿ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳು ಹಿಂಗೆ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. अच्छा एक प्लेटफॉर्म बनता, अच्छा बच्चा उभर को आती एजुकेशन की है. इसमें आज बहुत जरूरत है एजुकेशन. मुसलमान किस जगह में कमजोर है तो सबसे ज्यादा कमजोरी दिखता है तो एजुकेशन में. तकरीबन 6 लाख रुपए की लागत से ये स्कॉलरशिप 65 स्कूल के SLC में पढ़ने वाले तलबा में तकसीम किए गए हैं. बेंगलुरु में गंगा जमुनी तहजीब की मिसाल अंजुमन अल अंसार ने बांटी 6 लाख की स्कॉलरशिप और सजाई मोहब्बत की इफ्तार. स्थान बोमनहल्ली, दक्षिण बेंगलुरु. दिनांक 13 मार्च 2026. नमस्कार, आप देख रहे हैं आपकी आवाज न्यूज चैनल. रमजान के इस मुकद्दस महीने में बेंगलुरु से मानवता और भाईचारे की एक बेहद खूबसूरत तस्वीर सामने आई है. दक्षिण बेंगलुरु की प्रतिष्ठित संस्था अंजुमन अल अंसार कर्नाटक ने शिक्षा और सेवा का एक नया मानक स्थापित किया है. बोमनहल्ली के टॉप पैलेस में आयोजित एक विशेष कार्यक्रम में न केवल मोहब्बत भरी इफ्तार का आयोजन किया गया, बल्कि उन छात्रों के भविष्य को भी संवारा गया जो आर्थिक तंगी के कारण परीक्षा को लेकर चिंतित थे. बेंगलुरु, शुक्रवार 13 मार्च 2026 को अंजुमन अल अंसार कर्नाटक के तत्वावधान में दावते इफ्तार और स्कॉलरशिप वितरण कार्यक्रम का शानदार आयोजन हुआ. संस्था के संस्थापक और मुख्य संरक्षक सैयद सरदार साहब के नेतृत्व में पिछले 20 वर्षों से जारी इस सेवा यात्रा ने इस बार शिक्षा के क्षेत्र में एक बड़ा कदम उठाया है. अंजुमन अल अंसार की टीम ने मंगमपालिया और बोमनहल्ली के 10 स्कूलों का जमीनी सर्वे किया. इस सर्वे में ये बात सामने आई कि कई छात्र SSLC 10वीं की छोटी सी फीस न भर पाने के कारण अपना हॉल टिकट नहीं ले पा रहे थे. 65 छात्रों की मदद, पूर्ण जांच और पारदर्शिता के साथ 65 योग्य छात्रों की पहचान की गई. सम्मान का ध्यान, संस्था ने लगभग 6 लाख रुपए की स्कॉलरशिप वितरित की. गौर करने वाली बात ये रही कि छात्रों के आत्मसम्मान को सर्वोपरि रखते हुए इस दौरान कोई फोटो या वीडियो नहीं बनाया गया. कार्यक्रम में समाज के हर वर्ग और धर्म के लोगों ने शिरकत की, जो गंगा जमुनी तहजीब का जीता जागता उदाहरण था. इस अवसर पर कई दिग्गज हस्तियां मौजूद रहीं. मुख्य अतिथि पूर्व राज्यसभा सदस्य श्री कुपेंद्र रेड्डी जी और श्री नागभूषण रेड्डी जी. विशेष अतिथि बांडेपालिया सर्कल इंस्पेक्टर R मंजुनाथ, श्री रवि और सैयद सलाम. गरिमामयी उपस्थिति, मजलिसे उलेमा बोमनहल्ली के उलेमाए किराम और दक्षिण बोमनहल्ली की तमाम मस्जिदों की कमेटियों के सदस्य इस नेक काम के साक्षी बने. संस्था के बानी संस्थापक सैयद सरदार साहब, जो क्षेत्र की कई मस्जिदों के सदर भी हैं, ने कहा, आज की नफरत भरे माहौल में हम प्यार और शांति का संदेश देना चाहते हैं. इफ्तार में हमने एक दूसरे को खिलाया और साथ बैठे. यही असली भारतीय संस्कृति है. हमारी असली पहचान आपसी भाईचारा है. अंजुमन अल अंसार ने ये साबित कर दिया है कि सामूहिक प्रयास और नेक नीयत से समाज में बड़ा बदलाव लाया जा सकता है. ये कार्यक्रम न केवल 65 छात्रों के लिए उम्मीद की किरण बना, बल्कि पूरे बेंगलुरु में एकता का पैगाम भी दे गया. ಈಗ 70ರ ದಶಕದಲ್ಲಿ ನಾನೀಗಾಗಲೇ ತಿಳಿಸಿದಾಗೆ ಇಡೀ ಬೊಮ್ಮನಹಳ್ಳಿಗೆ 4 ಮನೆ ಮುಸ್ಲಿಮಾನರಿದ್ದರು. ಆವತ್ತಿನ ದಿನ ನಮಗೆ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಮಸೀದಿ ಇತ್ತು, ಒಂದು ಸಣ್ಣ ಉರ್ದು ಸ್ಕೂಲ್ ಇತ್ತು. ಅದು ಬಿಟ್ರೆ ಬೊಮ್ಮನಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಇರ್ಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಸಾವಿರಾರು ಜನ ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ, 10,000ಕ್ಕಿಂತ ಮಿಗಿಲಾಗಿ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ನಾನಿವತ್ತು ನಮ್ಮ ಸಲಾಮ ಅವ್ರನ್ನ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು, ಒಂದು ಜಾಗ ಕೊಡಿ. ಇದೇ ರೀತಿ ಈಗ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಗಳನ್ನ ಕೊಡ್ತಾನೆ ಇದ್ದಾರೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಸಂದೇಶ ಇಲ್ಲ. ಬೊಮ್ಮನಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮಾನ್ ಅನ್ನೋ ಅನ್ಯೋನ್ಯತೆಯೂ ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮಾನ್ರು ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಕಾಲದಲ್ಲಿಂದಲೂ ಅಬ್ದುಲ್ ನಜೀರ್ ಸಾಬ್ರಿಂದ ಆಂಜನೇಯನ್ ಪಲ್ಲಕ್ಕಿ, ಸೈಯದ್ ಸಾಲೆ ಸಾಬ್ರಿಂದ ಯಲ್ಲಮ್ಮನ್ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಅಂತ ಆ ಕಡೆ ಅವ್ರು ಬಿರಿಯಾನಿ ಹಾಕಿದ್ರೆ, ಈ ಕಡೆ ನಮ್ಮ ಇವರೆಲ್ಲನೂ ಪಿಲ್ಚಾರ್ ಹಾಕೊಂಡು ಇದು ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳನ್ನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಂತ ದಿನಗಳು ಇದೆ. ಕೆಲವು ದಿನ ಹೊಡೆದಾಡ್ಕೊಂಡಂತ ದಿನಗಳು ಇದಾವೆ. ಆದ್ರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಿಲ್ಸಿ ನಾವು ಕಾಮ್ ಆಗಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರಂಗ್ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನಮ್ಮ ಹುಡುಗರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದೇನಂದ್ರೆ, ಒಂದು ಜಾಗ ಮಾಡಿ. ಬಡವರು ತುಂಬಾ ಇದ್ದಾರೆ, 4 ಮನೆ ಅಲ್ಲ ಇದು. ಇವತ್ತು ದೊಡ್ಡ ಸಂಸಾರ ಆಗೋಗಿದೆ ಇಲ್ಲಿ. ಆ ಬಡವರಿಗೆ ನಾವು
ಏನ್ ಇವತ್ತು ಫೀಸ್ ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಚೌಲ್ಟ್ರಿ ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ಅವ್ರ ಮದುವೆಗಳು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ದಿನಕ್ಕೆ 3 ನಿಕಾ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು ಒಂದ್ ಚೌಲ್ಟ್ರಿ ಇದ್ರೆ. ಅದ್ರಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ದುಡ್ಡಲ್ಲಿ, ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಎಲ್ಲಿಂದ ಬಡವರು ಮದುವೆ ಮಾಡಕ್ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನೋದ್ರಿಂದ ನಾನು ಇವತ್ತೇನು ನಮ್ಮ ಸಲಾಂ ಅವ್ರನ್ನ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದೆ, ಅವರು ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆ ಚೌಲ್ಟ್ರಿಯನ್ನು ಕಟ್ಟಿಬಿಡೋಣ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಅವ್ರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಬೊಮ್ಮನಹಳ್ಳಿ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಒಂದು ಆ ಥರದ್ದಾದ್ರೆ ಇಡೀ ಭಾರತದಲ್ಲಿ ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿ ಈ ತರ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪಗಳನ್ನ ಕಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳಿಸುತ್ತೆ. ರೇಷನ್ ಕೊಡೋದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟೇ, ಎಜುಕೇಶನ್ ಕೊಡೋದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟೇ. ಯಾಕಂದ್ರೆ ರಂಜಾನ್ ನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ನಾವು ಉಪವಾಸ ಇದ್ದು 4 ಸಲ 5 ಸಲ ನಮಾಜನ್ನು ಮಾಡಿ ನಮ್ ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಏನು ಇಡೀ ವರ್ಷ ನಾವು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಆ 30 ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಈ ವರ್ಷ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ದಾನ ಧರ್ಮ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದಿದೆ. ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಅಂತ ದಾನಗಳನ್ನ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಅನ್ನೋದು ಆ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅವ್ರವ್ರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಷ್ಟು ಕೊಡ್ಬೋದು. ಅದು ಊಟದ ರೇಷನ್ ಆದ್ರೂ ಕೊಡ್ಬೋದು, ಅವರ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕಾದ್ರೂ ಕೊಡ್ಬೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ದಾನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ವಿದ್ಯಾದಾನ. ಆ ವಿದ್ಯಾದಾನವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು ನನಗೆ ಸಂತೋಷ ತಂದಿದೆ. ಏನ್ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ದಾರ್ ಅವರು ಈ ಒಂದು ಇಫ್ತಾರ್ ಕೂಟದ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಎಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧವರಿಗೆ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬದ ಪ್ರಯುಕ್ತ ಏನೋ ಒಂದು ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮನ್ನು ಸಹ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ದೇವರು ಒಳ್ಳೆ ಆರೋಗ್ಯ ಕೊಡ್ಲಿ, ಇಂಥ ಕೆಲಸಗಳೆಲ್ಲ ಮಾಡ್ಲಿ. ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬಗಳಲ್ಲೂ 100 ಹಬ್ಬಗಳು ಈ ತರ ಮಾಡಿ ಈ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೋರ್ತಾ, ಏನು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಮುಖಂಡರಾಗಿ ಗುರುತಿಸಿಕೊಂಡು ಕೆಪಿಸಿಸಿ ಸದಸ್ಯರಾಗಿ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೂ ಸಹ ನಮ್ಮ ಸಹಪಾಠಿಗಳವರು ಕೆಪಿಸಿಸಿ ಸದಸ್ಯರಾಗಿ ಬೊಮ್ಮನಹಳ್ಳಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಒಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅನೇಕ ಜನರಿಗೂ ಸಹಾಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆಗೂಡಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಿನ್ನೆ ಸಾಯಂಕಾಲ ನಮ್ಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಆಯ್ತು ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ನಾವು ಕೂಡ ಬಂದು, ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮಾನ್ಯ ಉಪೇಂದ್ರ ರೆಡ್ಡಿ ಸರ್ ಬಂದು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಅನೇಕ ಮುಖಂಡರುಗಳು ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರೆಲ್ಲ ಬಂದು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ನಮಗೂ ಇಂಥ ಕೂಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಾಂಧವರು ಇವತ್ತು ಇಫ್ತಾರ್ ಕೂಟನ ಆಯೋಜಿಸಿ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಕರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಹಾಗೆ ಬಡವರ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿರೋದು ಇನ್ನೂ ಒಳ್ಳೇದು. ಹೀಗೆ ಅನಂತರ ಈ ಅನ್ನದಾನಕ್ಕೂ ಸಹಾಯ ಮಾಡೋಂಥದ್ದು ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ, ಎಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನ ಬಾಂಧವರಿಗೂ ಈ ಒಂದು ಇಫ್ತಾರ್ ಕೂಟಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹೇಗಿದೆ ವಾತಾವರಣ? ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಯಾವುದೇ ತರದ ಗಲಭೆ ಇಲ್ದಿರ ಅನ್ನ ತಮ್ಮಂತ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ವಿ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳು ಹಿಂಗೆ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು, ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ನಡೆಸಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಶಕ್ತಿಗಳು ದ್ವೇಷ ಉಂಟು ಮಾಡುದು, ಸಮಾಜ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಇದ್ದೇ ಇರ್ತವೆ. ಪ್ರಪಂಚ ಹುಟ್ಟಿದಾಗಿಂದ ಇದ್ದೇ ಇದೆ. ಅಂತದಕ್ಕೆಲ್ಲ ತಲೆ ಕೆಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಾರ್ದು. ನಾವೆಲ್ಲ ಒಟ್ಟಿಗೆ ಹೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಸಂದೇಶ ಕೊಡಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಗೆ ಹಿರಿಯರಾದ ಕುಪ್ಪಣ್ಣವರು ಇಷ್ಟೊತ್ತು ಏನು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೊಟ್ಟರು. ಬೊಮ್ಮನಹಳ್ಳಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಮತ ಜಾತಿ ಅನ್ನೋದೇನಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಆಗಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಎಲ್ಲ ನಾವು ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರೋ ರೀತಿಯಲ್ಲೇ ನಾವು ಬೆರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ವಿ. ಏನಿವತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ದಾರ್ ಅವರು ಅವರ ತಂಡದಿಂದ ಏನಿವತ್ತು ಇಫ್ತಾರ್ ಕೂಟ ಏನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ ರಂಜಾನ್ ಪ್ರಯುಕ್ತ, ತಮ್ಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಅವರು ಯಾವುದೇ ಪ್ರತಿ ಇದೆ ಅಂತಲ್ಲ, ನಾವು ನೋಡ್ದಂಗೆ ವರ್ಷಾನ್ಗಟ್ಲೆನಿಂದನೂ ಅವರು ಇದನ್ನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾನೆ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಏನು ಅಂತ ರಂಜಾನ್ ಅಲ್ಲಿ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಏನ್ ಇವತ್ತು 22 23 ಉಪವಾಸ ಇರ್ಬೋದು. ನಾವು ನೋಡ್ತಿರೋ ಹಂಗೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಕಾರ್ಮಿಕರು ಇರ್ಬೋದು, ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತೆ ಎಲ್ರೂನು ಶ್ರದ್ಧೆನಿಂದ ಈ ರಂಜಾನ್ ಉಪವಾಸವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಕೃತಜ್ಞ ಹೇಳಿದ್ರು ಅದು, ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಉಪವಾಸ ಇರ್ತೀವಿ. ನಾವು ಉಪವಾಸ ಇದ್ರೆ ನಾವೇನು ಹಣ್ಣು ಏನೋ ತಿಂತೀವಿ, ಆದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಹಂಗೆ ಇವರು ಎಂದಿನೂ ನುಂಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ಎಷ್ಟು ಇದು ಕಷ್ಟ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಹಳ ಕಷ್ಟ ಇದೆ. ಆದ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಸಹೋದರಿಗೆ ಏನು ಅಂದ್ರೆ, ಇದು ಈ ಹಬ್ಬ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಬೇಕು.
ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಕೂಡ ಈ ಸಲ ಕೂಡ ರಂಜಾನ್ ಅನ್ನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಇದೇ ರೀತಿ ಇಫ್ತಾರ್ ಕೂಟಗಳನ್ನ ಒಳ್ಳೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಬೊಮ್ಮನಹಳ್ಳಿ ವಿಧಾನಸೌಧದವರು ಎಲ್ಲಾ ಜನಾಂಗವನ್ನು ಕೂಡ ಒಟ್ಟಿಗೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಒಂದು ಇಫ್ತಾರ್ ಕೂಟವನ್ನು ಮಾಡುವಂತದ್ದು ಮೊದಲಿಂದನೂ ಕೂಡ ಈ ಫ್ಯಾಮಿಲಿಯಿಂದ ಬಂದಿದೆ. ಇವತ್ತು ಕೂಡ ಅವರು ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಮುಖಂಡಗಳನ್ನ ಕರೆದು ಒಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಅನ್ನೋ ಒಂದು ಸಂದೇಶದಲ್ಲಿ ರಂಜಾನ್ ನಲ್ಲಿ ನಾವು ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ ನಾವು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇದ್ದೇವೆ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಬಡವರ ಪರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲ ಇದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳೋ ಒಂದು ಸಂದೇಶನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಇವತ್ತು ನೀವು ನೋಡಿದಂಗೆ ಅವರು ಯಾವಾಗ್ಲೂ ಈ ರಂಜಾನ್ ಒಂದೇ ಅಂತಲ್ಲ, ಸರ್ದಾರ್ ಅವರು ಫ್ಯಾಮಿಲಿಯಿಂದ ನೀವು ಕುಸ್ತಿ ಇರ್ಬೋದು, ಹಲವಾರು ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತೆ ಗಾಂಜಾ ಮಾಡೋ ಒಂದು ತಪ್ಪದಾರಿ ಹುಡುಗರು ಹೋಗೋ ದಾರಿಗಳೆಲ್ಲ ಒಂದು ಕರ್ಕೊಂಬಂದು ಒಳ್ಳೆ ದಾರಿಗಳು ನಡೆಸುವಂಥದ್ದು, ಅದನ್ನ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಜೊತೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೂಡ ಒಳ್ಳೆ ಸಂದೇಶಗಳಲ್ಲಿ ಮಸೀದಿಗಳಲ್ಲಿ ಕೊಡುವಂತ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತಾರೆ. ಅವರೊಂದು ಅಂಜಮಾನುಲ್ಲಾಕ್ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ಕೂಡ ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ರಂಜಾನ್ ಅಲ್ಲಿ ಅವರು ಒಳ್ಳೆ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ಬಡವರಿಗೆ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಈ ಸಲ ಹೊಸ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಅಂತ ಚೆಕ್ಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ಒಳ್ಳೆ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾವಾಗಲೂ ಮತ್ತೆ ಇನ್ನ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಇದೇ ರೀತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಕೂಡ ಅವ್ರ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಅವರು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಾವು ಕೂಡ ಇರ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. आज हमारे बमनहल्ली के अंदर अंजुमन अल अंसार की तरफ से आज करीबन बहुत सालों से दे रहे थे, लेकिन ये छुपा हुआ एक काम चल रहा था। लेकिन ये छुपा हुआ एक हर जने क्या कर रहे आजकल सबसे ज्यादा ये हर घर को एक किट का को दे रही, लेकिन ये किट देने से ज्यादा आजकल खाब को चीज हाजिर हुआ करने से ज्यादा लेकिन हमारे बच्चों को आज एजुकेशन बहुत इम्पोर्टेंट है। उसके लिए आप लोगों सभी ये एजुकेशन को इम्पोर्टेंट दियो और बच्चों को स्कॉलरशिप देने का, और तुम्हें स्कूल में जाको कौन बच्चे ज्यादा स्कॉलरशिप बन फीसा मन को नहीं, उनको फीसा देखो, बच्चों को पढ़ाने का एक मुहिम चलाए तो ये बहुत बड़ी आगे जाको एक अच्छा एक प्लेटफॉर्म बनता, अच्छा बच्चा उभर को आती एजुकेशन की। इसमें आज बहुत जरूरत है एजुकेशन। मुसलमान किस जगह में कमजोर है तो सबसे ज्यादा कमजोरी दिखता है तो एजुकेशन में। ये एजुकेशन हमें लोग आगे नहीं बढ़ाए, आगे और हालत खराब होती और हालत को हमें सुधारना है तो हमें एजुकेशन को ऊपर उठाना है, एजुकेशन को बच्चों को पढ़ाना है, ये बहुत जरूरी है। ये अंजुमन अल्लाह से कर रहे हैं हमारे इस बमनहल्ली के इलाके के हमारे जितने भी नौजवान और हमारे साथी हमारे अंजुमन से जुड़ को ही उनको सारों को मैं शुक्रिया अदा करता हूँ इस प्लेटफॉर्म से। पहले आप राशन किट देते थे रमजान के महीने, तो इस बार नहीं दे रहे हैं, उसके बजाय स्कॉलरशिप दे रहे हैं। नहीं, ये स्कॉलरशिप रेशन का हर जगह क्या कर रही है, एक रेशन का ये है काम चल रहा वो अलग एक काम चल रहा है। लेकिन सबसे ज्यादा मैं जबीद भी बोला, सबसे ज्यादा खाने से ज्यादा एक बार खाना कम खाओ, लेकिन आपके बच्चों को पढ़ाने का काम आगे करो। बच्चों को पढ़ाने के लिए आप आगे बढ़ो और हमारा ये खाक को जिंदगी करने का से नहीं, हमें यहाँ आपको जिंदगी करने का से नहीं आई। मुसलमान जिंदगी आखिरत का बनाने का से आगे दो, लेकिन आखिरत बनाना है तो हमारे बच्चों को एजुकेशन बहुत इम्पोर्टेंट है। 2 प्रोग्राम्स ऑर्गेनाइज हुए हैं। एक आकर हमारे मंगमपल्ला बोमनहल्ली के 10 वो स्कूल्स जिसमें SSLC में पढ़ने वाले तलबा के दरमियान में 65 स्कॉलरशिप्स तकसीम किए गए हैं और अल्हम्दुलिल्लाह तकरीबन 6 लाख रुपए की लागत से ये स्कॉलरशिप 65 स्कूल के SLC में पढ़ने वाले तलबा में तकसीम किए गए हैं। और ये अंजुमन अल अंसार के बैनर तले काम अमल में आया है और अंजुमन अल अंसार इलाके बोमनहल्ली साउथ बेंगलोर का एक ऐसा मुनज़्ज़म मजबूत प्लेटफॉर्म है कि जो 20 साल से लगातार काम करते आ रहा है और इसके बानी और इसके जो सदर हमारे सैयद सरदार साहब हैं जो अंजुमन अल अंसार के सदर भी हैं और कई एक मसाजिद के माशाल्लाह वो सदर भी हैं और हमारे मजलिस उलमा के ताउन से ये काम अमल में आया है।
इंफिरादी तौर पर यह काम अब तक अमल में आ रहा था, इंडिविजुअल तौर पर हर साथी माशाल्लाह अपने अपने तौर पर अपनी अपनी जगह में काम कर रहे हैं, ताउन कर रहे हैं। लेकिन जरूरत इस बात की थी और हम ये जरूरत महसूस कर रहे थे कि एक मजबूत प्लेटफॉर्म हो और ज्यादा साथी इसके अंदर ताउन करेंगे, जुड़ेंगे, तो ये जमात और ये अंजुमन अल अंसार और भी ज्यादा मजबूत और मुस्तहकम हो सकती है। तो अल्लाह के फजल करम से अंजुमन अल अंसार की इस फिक्र के नतीजे में बहुत सारे साथी इसके अंदर अभी जुड़ गए हैं। इलाके का एक क्रीम तबका माशाल्लाह, जिसमें मसाजिद के जिम्मेदार हजरात भी हैं और अच्छे ताजिर हजरात भी हैं जो इसमें जुड़कर काम कर रहे हैं। और रमजान से पहले हाउ टू क्रैक SSLC एग्जाम का एक प्रोग्राम भी ऑर्गेनाइज हुआ था, जिसमें SSLC के 10 स्कूल के तलबा को इसी टॉप पैलेस में जमा किया गया था और उनके दरमियान में हजरत मौलाना खालिद बेग नदवी साहब जो दार अरकम पब्लिक स्कूल इंडिया के CEO हैं, वो आए थे और इंटेलिजेंसी के उन्वान पर हजरत का बहुत जबरदस्त एक हजरत का प्रोग्राम हुआ। उसके बाद फिर ये फिक्र रही, हम लोगों ने सर्वे किया, हमारी पूरी अंजुमन अल अंसार की टीम ने, कि अभी चूंकि SSLC का एग्जाम भी है और बहुत सारे वो बच्चे जो मामूली फीस की वजह से जिनको हॉल टिकट्स नहीं मिल रहे हैं, तो एक सर्वे के बाद बहुत सारे बच्चे निकल कर आए। तो अल्हम्दुलिल्लाह सर्वे के बाद बाकायदा जांच पड़ताल के बाद मुकम्मल तहकीक के बाद एक 65 बच्चों की हमारे साथ सामने एक फहरिस्त और लिस्ट आई है। उसके बाद अल्लाह के फजल व करम से आज के दिन हमने बाद नमाज असर तमाम पेरेंट्स को बुला लिया और उसमें बहुत ज्यादा इस बात का भी एहतमाम किया गया कि किसी की फोटो और वीडियो हम लोग नहीं लेंगे, उनकी इज्जत नफ्स का हम लोग ख्याल रखेंगे। चूंकि अल्लाह तबारक व तआला ने हमें ये खिदमत का मौका दिया है, अल्लाह किसी और को भी दे सकते थे, लेकिन हमें उनकी इज्जत नफ्स का ख्याल और उनका एहतराम करना चाहिए। तो अल्लाह के फजल व करम से माशाल्लाह हमारे तमाम साथी दीनी मिजाज भी रखते हैं, तो किसी की भी फोटो और ना ही वीडियो ली गई है इस मौके पर। एक तो ये स्कॉलरशिप की तकसीम ये काम हुआ है और दूसरा हर साल अल्हम्दुलिल्लाह अंजुमन अल अंसार के तहत एक मोहब्बत भरा इफ्तार का इंतजाम भी किया जाता है, जिसमें हमारे बिरादरान वतन की एक बड़ी तादाद आती है। आज हमारे माबैन एक्स MP राज्यसभा कुपेंद्र रेड्डी जी और एक्स MLA हमारे दरमियान में नागभूषण रेड्डी जी, और उसके अलावा एक हमारे स्वामी जी, और उसके अलावा हमारे गवर्नमेंट के बहुत सारे ऑफिशियल्स भी आए थे, और एक्स काउंसलर हमारे सैयद सलाम साहब, हमारे सैयद सरदार साहब, और उसके अलावा और भी बहुत सारे हमारा बिरादरान वतन में गवर्नमेंट ऑफिशियल्स आए थे। और उनके साथ हमने अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर रोजा इफ्तार किया है और उन्होंने हमें खिलाया, हमने उनको खिलाया। यही तो हमारे हिंदुस्तान की असल पहचान है और यही असल गंगा जमुनी और फिर अल्हम्दुलिल्लाह हमारे हिंदुस्तान का कल्चर सकाफत है कि इस नफरत भरे माहौल में हम यहाँ से पैगाम मोहब्बत देना चाहते हैं, पैगाम अमन देना चाहते हैं कि आज भी अल्हम्दुलिल्लाह लोगों के अंदर बिरादरान वतन हो या हमारे मुस्लिम बिरादरी हो, इनके दरमियान में बेहतरीन ताल्लुकात उस्तवार हैं और इन ताल्लुकात को मजबूत मुस्तहकम करने के लिए ये रोजा इफ्तार और मोहब्बत भरा इफ्तार भी यहाँ पर कराया गया है।